नमस्कार मैत्रिणींनो. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक दिवस येतो जेव्हा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलंय. मग ते घरचं टेन्शन असो, आर्थिक परिस्थिती असो किंवा मग स्वतःची हरवलेली ओळख. माझ्याही आयुष्यात असाच एक ब्रेकडाऊन आला होता. असा काळ जेव्हा आरशात बघितल्यावर स्वतःचीच लाज वाटायची आणि वाटायचं की माझं आयुष्य फक्त 4 भिंतीत आणि कामातच संपणार का. मैत्रिणींनो, डाऊनफॉल म्हणजे फक्त पैसे कमी होणं नसतं, तर स्वतःचा विश्वास कमी होणंही असतं. मी जेव्हा चॅनल सुरू केलं होतं तेव्हा व्ह्यूज येत नव्हते. लोक काय म्हणतील ही भीती होती. मला वाटलं की मी हरले. अनेक रात्री मी हाच विचार करून काढलाय की मी काहीच करू शकत नाही का. तो काळ माझ्यासाठी खूप अंधाराचा होता. पण म्हणतात ना, जेव्हा तुम्ही तळाला पोहोचता तेव्हा तिथून वर येण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. एक दिवस मी स्वतःलाच विचारलं, नेहा, तू हीच आहेस का? ज्या दिवशी मी ठरवलं की परिस्थिती बदलणार नाही, मला स्वतःलाच बदलावं लागेल, त्या दिवशीपासून माझा ब्रेक थ्रू सुरू झाला. मी रडणं सोडलं आणि लढायला सुरुवात केली. तो ब्रेक थ्रू म्हणजे हे माझं चॅनल नवी दिशा. जेव्हा माझ्या एका व्हिडिओला 4000 पेक्षा जास्त व्ह्यूज आले तेव्हा मला समजलं लोक मला ऐकायला तयार आहेत. माझी धडपड मला हरवण्यासाठी नव्हतीच, तर मला स्वतःला घडवण्यासाठी होती. आज मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा त्या ब्रेकडाऊनचे आभार मानते, कारण त्यानेच मला ही नवी ओळख दिली. जर तुम्ही सुद्धा अशाच एखाद्या कठीण काळातून जात असाल तर लक्षात ठेवा, तुमचा ब्रेक थ्रू खूप जवळ आहे. फक्त विश्वास ठेवा आणि चालत राहा. नेहमी लक्षात ठेवा, टाळ्यांची वेळ येण्याआधी टोमण्याचा काळ येतो. सुरुवात फार चांगली झाली नाही तरी चालेल, पण सुरुवात करणं गरजेचं आहे. दररोज थोडं थोडं केलं तर स्वप्न वास्तव्यात उतरतातच. तुम्हालाही माझी ही गोष्ट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. मैत्रिणींनो, तुमच्या एका लाईकने मला ताकद मिळते. भेटूया एका नवीन ऊर्जेसह पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.